हॅलो फ्रेंड्स, तर आज मम्मी चायनीज भेल करणार आहे आणि त्यासोबतच त्याची चटणी पण करणार आहे। यासाठी आपण कोणत्याही सॉसचा किंवा फूड कलरचा वापर करणार नाही आहोत। चला तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा। भेळीसाठी सर्वप्रथम आपण त्याची चटणी तयार करूया। तर चटणी कशी बनवायची यासाठी मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 बेडगी मिरची घेऊया। मिरच्या अर्धा तास आधी पाण्यात भिजत घातल्या होत्या, यामुळे मिरच्या नरम होतात आणि व्यवस्थित वाटल्या जातात। 10 ते 12 लसूण पाकळ्या चिरून घालूया। थोडं आलं, एक मोठा टोमॅटो चिरून घातला आहे। आता हे मिक्सरवर वाटून घेऊया। हे आता वाटून झालं आहे। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल घालूया। मग मिक्सरवर जी चटणी वाटून घेतली आहे ती घालूया। आता हे मिक्स करूया। तीन ते 4 मिनिटं शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिटांनंतर त्यात 4 ते 5 चमचे पाणी घालून मिक्स करूया। चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया। मी मीठ घालताना व्हिडिओ चालू करायला विसरली। दोन ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। आता एका वाटीत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊया। त्यात 3 ते 4 चमचे पाणी घालून पेस्ट तयार करूया। ही पेस्ट चटणीत घालून मिक्स करूया। यामुळे चटणीला थिकनेस येतो, परफेक्ट कन्सिस्टन्सी येते, नाहीतर एकीकडे पाणी आणि एकीकडे मसाले। आता आपली चटणी तयार आहे। गॅसवर टोपात पाणी ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली की त्यात नूडल्स घालूया। मीठ। आता हे 2 ते 3 मिनिटं उकळवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर ते चाळणीत गाळून घेऊया। मग ते थंड करून घेऊया। थंड झाल्यावर त्यावर थोडं कॉर्नफ्लॉवर घालूया। तुम्ही मैद्याचा वापर केला तरी चालेल। आता हे गरम तेलात सोडूया। हे तेलात सोडताना ते सेपरेट करून सोडायचे आहे, म्हणजे लांब लांब जो शेप आहे तो आपल्याला हवा आहे तो येतो। एका साइडने तळून झाले की दुसऱ्या साइडने तळून घेऊया। आता हे तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून घेऊया। बाकीचे पण नूडल्स तळून घ्यायचे। आता नूडल्स तळून झाले आहेत, तर आता भेळ कशी बनवायची। बाउलमध्ये आधी तळलेले नूडल्स घालूया। मग चिरलेला कोबी। तुम्ही इथे कांद्याची पात घाला, माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून घातली नाही। आता हे मिक्स करूया। मिक्स करून झाल्यावर जी आपण घरी चटणी केली आहे ती घालूया। तुम्हाला भेळ कितपत तिखट हवी आहे तशी चटणी घाला। तुम्ही बघू शकता नूडल्स, भाजी आणि चटणीला काय मस्त रंग आला आहे, अप्रतिम। भेळ बनवून झाल्यावर ती लगेच खायची। जास्त वेळ बनवून ठेवली तर नूडल्स नरम होतात। तर कशी वाटली चायनीज भेळची रेसिपी हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद।